लावतो आम्ही. आमच्याकडे कालवड अशी आहेत हा ते एकदा लावली की गाभणच राहतात 100%. घाबरून त्यांना तेवढे पेंट हम्म. मिनरल मिक्सचर हे चारलंच जातं त्यांना. त्यामुळे कालवडांची ही वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कालवड आपली 14 ते 15 महिन्यात माझा येतात आणि आपण 16-17 महिन्यापर्यंत कालवड लावतो. जन्मल्यापासून त्यांना आहे ना आता कालवड झाल्या त्यांना आहे ना 1 लिटर दूध चालू करतो. पहिल्या येताला येलंय 32-33 लिटर दूध दिलंय त्यांनी. आतापर्यंत कसं कसं काम केलंय तुम्ही? ब्रीडिंग आपण आधीवरपासूनच चांगले कालवड चांगल्या गाया घेत होतो बाहेरनं पण. त्यामुळे ब्रीडिंग वर लक्ष 5 वर्षापूर्वी पण होतं आणि आता पण आहे. त्यामुळे आता ABS ची भरतोय आपण बऱ्यापैकी. अजून WW कडे वळलो नाही. बरोबर बरोबर. तर ABS मध्ये आता कोणत्या कोणत्या पद्धतीचे भरताय? आता बायफ, ज्युपिटर, पायनर अजून भरपूर आहेत, नवीन नवीन येतात. नवीन नवीन भरत चाललोय. तर आता या सिमेंट बद्दल जेवढे तुम्ही भरल्यात तर त्याच्यात फॅसिलिटी काय, म्हणजे गाई किती दूध देऊ शकते आणि त्यांची किंमत काय काय असं काय मार्गदर्शन? आता बायफचं कालवड आहे आमच्याकडं. पहिल्या येताला येलंय 32-33 लिटर दूध दिलंय त्यांनी. पहिल्या वेतालाच 32-33. आणि त्याची किंमत सरासरी विकायचं नाहीच, पण ते घ्यायला गेलं तरी आत्ताच्या बाजारभावाने 1.5 लाखाच्या पुढेच. 1.5 लाखाच्या पुढे. आणि सिमेंट भरताना तुम्हाला त्या सिमेंटचा खर्च किती आलता? ती आता कसं आहे, आपले डॉक्टर आहेत ते आपल्याला होलसेल मध्ये देतात. आपला एवढा मोठा गोठा आहे त्यामुळे होलसेल मध्ये देतात. आता बाकीकडे माहित नाही, आपल्याकडे 800 पर्यंत देतात. 800 पर्यंत देतात. ओके. तर आता दुसऱ्या सिमेंट बद्दल सांगा. आता दुसरे सिमेंट पण दुसऱ्याची पण तेवढीच किंमत आहे. किमतीत नाही फरक आहे, थोडंफार 100-150 रुपयाचा फरक राहतो. आणि दुसरे आहेत आता जे पायनरचं एक आहे. पायनरचे असे वाढले त्या कालवाडांना, झपाट्याने वाढ होते त्या कालवाडांची. वाढ झपाट्याने होते, पण गाभण राहायचा काळ ते सेमच आहे. फक्त आता कसं तुम्हाला पायनरचं म्हणलं बायफचं म्हणलं तर बायफच्या ह्याच्यात कसं होतं, थोडीफार कालवाड्यांची उंच 5-6 फुटापर्यंत जाते. बरोबर. तीच पायनरची बऱ्यापैकी उंच बिंच, हाईट बीट, लांबीला, तब्येतीला सेम. दुधाला काही फरक नाही राहत, थोडाफार राहत असेल 2-1 लिटरचा, एवढं नाही. ती पण 30 लिटर पर्यंत चालतात सरांचं. बरोबर बरोबर. तर आता बघा तुम्ही कालवडच पण सांभाळताय. कालवड म्हणजे चांगले सांभाळताय का सगळे सांभाळताय? नाही, चांगले सांभाळताय. ओके. तर कालवडांचं संगोपन कसं करताय? आता कालवडांचं संगोपन असं आहे, जन्मल्यापासून त्यांना आहे ना आता कालवड झाल्या त्यांना आहे ना 1 लिटर दूध चालू करतो. काय शेतकरी काय करतात 2 लिटर 2.5 लिटर पद्धत असते त्याला पण पाजण्याची, व्यवस्थित एकदम स्टेप बाय स्टेप. बरोबर. कालवडाला पहिले 8 दिवस 1 लिटर भर दूध, एका टायमिंगला 2 टायमिंगला 2 लिटर. ते एकदा 8 दिवसाच्या पुढे गेलं की 1.5 लिटर 15-16 दिवसापर्यंत. मग तिथून 16 दिवसापासून 3 महिन्यापर्यंत 2.5 लिटर पर्यंत एका टायमिंगला दूध, म्हणजे 2 टायमिंगचं 5 लिटर. आणि एकदा 3 महिन्याच्या पुढे झालं की त्यांना आतमध्ये कप्प्यात सोडले जातात, त्यांच्या 1 नंबर कप्प्यात. त्यांना सोडल्यानंतर त्यांना आहे ना काफ स्टार्टर म्हणून गोळी कालवाडांची, ती गोळी सकाळची एका कालवाडाला 400-500 मिली एका कालवाडाला जाते. त्या मानाने अख्ख्या 15-12-13 कालवाडांची 4-5 किलो गोळी पडते एका टायमिंगला. कालवाडांना काफ स्टार्टर म्हणून गोळी, त्याचा पण रिझल्ट आहे. अजून कालवाडांना दर 1.5-2 महिन्यांनी ना जंताचा डोस दिला जातो. कधी कधी हायटेक दिलं जातं, कधी कधी लिक्विड आणलं जातं, कधी कधी गोळ्यात चारल्या जातात. सगळं बदलून असतं. बरोबर. त्यामुळे कालवडांची ही वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कालवड आपली 14 ते 15 महिन्यात माझा येतात आणि आपण 16-17 महिन्यापर्यंत कालवड लावतोच. ओके. तर तुमच्या अंदाजानुसार बघा काय कायांचे कालवड एका वर्षात पण असं म्हणणं आहे की येतात, तर ते कितव्या माझाला लावलं पाहिजे कालवड हे पहिल्या 2ऱ्या माझालाच लावलं पाहिजे. काही शेतकरी काय करतात, फार 4थ्या-5व्या माझाला लावतात. ते कालवड 4थ्या-5व्या माझाला लावाय गेलं ते लावता करता 6व्या-7व्या माझावर जातं. बरोबर.
राहत नाही का तुमचं? राहत नाही. मग आता काय होतं, मग त्याला सवय लागते. हा हा आता त्याने 3-4 माज असं सोडल्या मग त्याला सवय लागते एकदा हा 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 माज नाही धराय, गर्भ नाही धरायचा. बरोबर. मग ते काय होतं, एखादं कालवड धरतं पण साधारणतः काय काय कालवड धरत नाही पहिल्या सिमेंटवर. तर त्यामुळे 2-3 सिमेंट तर लागतं, 2दा-3दा तरी लावायच लागतं. म्हणजे ते नुकसानाच्या म्हणजे बाजूच आहे म्हणायचं. त्यामुळे सरासरी दुसऱ्या माझावर तर लावलंच पाहिजे. आणि स्वतः दुसऱ्या माझावर नाही तर पहिल्या माझावरच लावतो. कधी कधी असं वाटलं की कालवड थोडं बारीक आहे, मग सोडलं जातं त्याला, मग दुसऱ्या माझावरच लावलं जातं, नाहीतर पहिल्या माझावरच लावतो आम्ही. आमच्याकडे कालवड अशी आहेत, ते एकदा लावली की गाभणच राहतात 100%. त्यांना तेवढे पेंट मिनरल मिक्सचर हे चारलंच जातं त्यांना. म्हणजे खाद्यावर पण डिपेंड आहे राहण्याचं. बरोबर बरोबर. ओके. तर कालवडांना जे चारा असतो तोच म्हणजे गायींना पण सर्व म्हणजे सेमच म्हणायचं? सेमच आहे, फक्त कालवडांनाही मकाचा पाला नाही टाकत. हा बरोबर. त्यांना कुठे असते मका, ऊस आणि नेपेर. आता गायींना आणि कालवडांना लसीकरण कोणतं झाले? लसीकरण आता लंपीचं झालं एक, मध्ये लंपीचं वातावरण आलं. ते स्वतःहून तुम्हीच आणलेलं का सरकार? स्वतः आपण करतो. सरकार कधी कधी लेट होतं, एवढ्या आपलं नुकसान होऊ शकतं. आणि ते तेव्हा म्हणजे वातावरण लयच बिघडलेलं, त्यामुळे आपण स्वतःच आणून दिलत. आणि सरकारी लाळीची इंजेक्शन काही सरकारनेच आणून टोचून दिलत. बरोबर बरोबर. तर आता बघा, दूध व्यवसाय म्हणजे ह्या एका वर्षातच दुधाचे बाजार खूप वाढले. दुधाचे बाजार वाढल्यामुळे तरुण किंवा शेतकरी या व्यवसायाकडे वळायला लागले. तर त्यांनी कसं पुढे गेलं पाहिजे? कारण की तुमचा 5 वर्षाचा अनुभव आहे, तर त्यांनी कसं पुढे गेलं पाहिजे ह्या व्यवसायात? आता सध्याला असं झालंय, दुधाचं रेट वाढल्यात, बरोबर, गायांचे रेट वाढल्यात. हो, गाय घेणं हे सोपं राहिलं नाही आताच्या घडीला. आता गाय घ्यायची म्हणले तरी 1-1.5 लाखापर्यंत चांगली गाय, 30 लिटर पर्यंत. बरोबर. आणि एका गायीवर नाही परवडत. एका गायीसाठी दिवस अख्खा बुडवायचा म्हणजे ते नाही परवडत. गाया तर 5-10 पाहिजेच. 5-10 पाहिजेत काय? त्याला भांडवल भरपूर लागतं. मग आता करायचं स्टार्टअप असं, त्यांनी भांडवल आहे, त्यांनी 2-3 गायापासून चालू करावं. वर्षभर थोडंफार, एकदम पण नाही घ्यावं. काय होतं माहितीये का, एकदम घेतल्या आणि ते काम उरकलं नाही, माणूस तर असतो, मग ते धंद्यात मजा येत नाही. ते काय होतं, आता एकदा सवय लागली अंगाला 5 गायांची, मग एखादी 6वी आणली काय ते मिक्स होऊन जाते. एवढं काय नाही, एखाद्या गायचं काम काय वाटत नाही. आणि एकदम 10 घेणे हे पण निर्णय चुकीचा आहे. माणसाने स्टेप बाय स्टेप करावं, सगळं स्टेप बाय स्टेप पुढे गेलं पाहिजे. तर आता ज्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या कोणाला गाय घ्यायची असेल, तर गायीला म्हणजे चांगली गाय घ्यायची तर कशा पद्धतीने गायची पाहणी केली पाहिजे? काय बघून घेतली पाहिजे गाय? गायची पाहणी पहिल्या दुसऱ्या येताचीच गाय घ्यावं. आणि गाय घेताना हे मोठी घ्यावं, अशी उंच लांब गायची तब्येत, परत गायची कासाची आकार, ठेप कसा आहे गायची, परत दातावर घ्यावं, गायचा चेहरा, हे बघूनच सगळं घ्यावं. ओके. तर आता हे झालं गायचं. तर आता हा जो तुम्ही मुक्त गोठा मोठा केला, तर याला सगळं बजेट किती गेलं? आपला हा गोठा आहे ना, अगोदर असं गोठाच राणे नाही, जागा ही खड्ड्यात होती. हे खड्डा आपण पहिल्यांदा काय केलंय, हे चांगलं आपण 2-250 डम्पिंग टेलर, 2-250 डम्पिंग मुरुम टाकलाय. म्हणजे काळा पारस असतो विहिरीचा, काळा परस म्हणून काहीतरी असतो, मुरुम पाषाण काहीतरी असतो, ते भरलाय खाली. वरती 20-25 डम्पिंग मुरुम टाकलाय. त्याची व्हायब्रेशन लोलरने बसवलाय. म्हणजे काय होतं, काळ्या परसाने खाली पाऊस येतो, ते अख्खं दगडामध्ये खालीच गेलं जातं. गोठ्यात पाणी बिणी साठण्याचं. आपल्या गोठ्याला 1 नंबर स्लोप आहे. आता तुम्हाला दिसत स्लोप अख्खा, असं पाणी अख्खं इथून बाहेर निघलं जातं म्हणजे साठत नाही. त्यामुळं पाऊस काळात त्रास देस मच्छर आणि होत नाही. आणि चारी बाजून चारी गेली, त्यामुळे पाणी बिणी सगळे डायरेक्ट बाहेर निघलं जातं. ओके. तर एकंदरीत सगळं असं नियोजन आहे. ओके सर. तर आपण दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.